वेग वधवण्याचा सुचलं, त्यांना एका अस्पृश्याच्या तोंडून वेद वधवण्याचं का सुचलं नाही? ज्यांना त्या गाढवाला पाणी पाजायचं सुचलं, त्यांना एका अस्पृश्याला ज्याला पाणी प्यायला मिळत नव्हतं त्यांना पाणी पाजण्याचं का सुचलं नाही? फक्त त्या सावित्रीबाई फुल्यांना, महात्मा फुल्यांनाच का सुचलं? आतापर्यंत जो इतिहास, सामाजिक इतिहास पासा सरांनी आपल्याला सांगितला, त्यामधून आपल्याला काय सुचतंय, काय दर्शवण्यात आलेलं आहे की आपल्यामध्ये असे बहिरूपी सोडण्यात आलेले आहेत. आजही आपल्या समाजामध्ये अनेक बौद्ध भिक्खू हे RSS सोडलेले आहेत आणि ते बौद्ध धर्माच्या नावावर आपल्या समाजाला लुटत आहेत. आपल्या समाजामध्ये जेवढे धार्मिक धर्माच्या नावावर जेवढे पंडित, स्वामी हे सगळे बहिरूपी म्हणून आलेले आहेत, हे सर्व आपल्या समाजाला लुटण्याचं काम करत आहेत. आपली जो 100 रुपये कमवणारा व्यक्ती हा 50 रुपये हा धर्माच्या नावावर खर्च करतो आणि आपला जो उदरनिर्वाहाचा जो मेहनतीचा पैसा आहे हा दुसऱ्यावर लुटत आहे. खरोखरच आपण याच्यातून आपला विकास करू शकतो का हे आपल्याला बघायचं आहे. आणि जर आपला यातून उद्धार होत नसेल तर जी समतावादी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला स्वीकार केली पाहिजे. मला असं वाटते की आपण सर्वांनी यावर विचार करावा. आतापर्यंत जे मार्गदर्शन झालं त्याच्यावर आपण विचार करावा, सर्वांनी अभ्यास करावा आणि आपला जो माणूस म्हणून जो अस्तित्व आहे या देशामध्ये, जो संविधानानं आपल्याला दिलेला आहे, तो अस्तित्व, ही अस्तित्वाची लढाई आहे. ही पैशाची लढाई नाही, पाण्याची लढाई नाही, जेवणाची लढाई नाही, ही आहे आमच्या अस्तित्वाची लढाई. आमचं या देशामध्ये माणूस म्हणून अस्तित्व काय आहे, आम्ही कोणती गोष्ट आमच्या स्वतःच्या मताने करतो का आणि आमच्या हिताची आहे का, हे आम्ही कधीच ओळखलेलं नाही, कधीच यावर विचार केलेला नाही. आणि म्हणून आज आमची अशी दुर्दशा आहे. 65 वर्षाच्या नंतरही बाबासाहेबाला वाटत होतं की 15 वर्षामध्ये हा देश महासत्ता होईल, 15 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर फक्त 15 वर्षामध्ये हा देश महासत्ता होईल, प्रत्येक हाताला काम मिळेल. तुम्ही सांगा की कोणाच्या घरी 5 मुलं आहेत म्हणून तो व्यक्ती गरीब आहे का? की 5 मुलाला काम मिळालं, तो कामाला नाही म्हणून तो गरीब आहे, त्यांनी काम केलं नाही म्हणून गरीब आहे. मुलं जास्त आहेत म्हणून गरीब झाले नाही. या देशाची लोकसंख्या जरी जास्त असली पण प्रत्येक हाताला जर काम असला, तो व्यावसायिक असला, तर तो आपला देश हा कधीच गरीब राहू शकत नाही, हा महासत्ताच बनेल. परंतु आपल्या देशातील 90% लोकांना हा व्यवसायापासून, कामापासून वंचित केलेला आहे, बेरोजगार केलेला आहे. आणि बेरोजगारीमुळं आपण त्यांच्या मागे धावत आहोत. ते आम्हाला भाकरीचे तुकडे टाकतात आणि आम्ही त्यांच्या मागे धावत आहोत. कधीपर्यंत? म्हणून आम्हाला आमचं माणूसपण, जे हरवलेलं माणूसपण आहे ते पुन्हा आम्हाला निर्माण करावं लागेल आणि आम्हाला माणूस म्हणून आपलं अस्तित्व सिद्ध करावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला विचार करण्याची गरज आहे. विचार करणे ताकदीनं कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. त्याला ध्येयाची गरज आहे, उद्देशाची गरज आहे आणि प्रयत्नांची गरज आहे. तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून विचार करा. बुद्धांनी सांगितलं की आपण विचार करायला शिकलो पाहिजे, तर्क करायला शिकलो पाहिजे, चांगल्या आणि वाईटातला फरक जाणायला शिकलो पाहिजे. जोपर्यंत चांगल्या आणि वाईटातला फरक जाणत नाही तोपर्यंत आपण योग्य मार्गाला जात नाही. दिशा जर चुकली, शर्यतीमध्ये धावून राहिलो परंतु आम्ही जर वेगळ्या उलट दिशेने जर धावलो तर शर्यत जिंकणार नाही. आम्हाला शर्यतीमध्ये धावायचं आहे पण योग्य दिशेने धावायचं आहे, मेहनत करायची आहे, योग्य दिशेने मेहनत करायची आहे, वाचन करायचं आहे, योग्य दिशेने करायचे आहे, तर्क लावून करायचं आहे. तर आपण हे काम केलं पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ शकतो. सर्वांना मी शुभेच्छा देतो आपल्या जीवनाच्या यशस्वीतेच्या आणि मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.
धन्यवाद सर.